शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, संजय गायकवाडांनी एक आरोप केलाय की बा प्रतापरावांनी माझं विधानसभेत काम केलं नाही. कसं पाहता तुम्ही याकडे? नाही एकतर नव्याने निवडून आलेले आमदार जे संजयजी गायकवाड हे एकनाथ शिंदेच्या खूप निकटस्थ आहेत आणि शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या पक्षामध्ये आहेत. त्यांच्यासारख्या जबाबदार माणसाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर असा आरोप करणं ही खूप गंभीर बाब आहे. म्हणजे कदाचित मोठ्या नेत्याला आपल्या बरोबरचा कार्यकर्ता आपल्या बरोबरीत येऊ नये किंवा अजून मोठा होऊ नये अशी भावना त्यांच्या मनामध्ये असेल. पण बुलढाणा शहरामध्ये जर फिरलं किंवा लोकांमध्ये चर्चा केली तर लोक असं सांगतात की ते एकट्याने लढले आणि जिंकले. तर त्यांचे आरोप म्हणजे त्यांनी माध्यमांसमोर जे व्यक्त झाले तर ज्या अर्थी ते पुराव्यासहित माझ्याकडे आहे असं म्हणतात त्या अर्थी ती गोष्ट 100% खरीच असली पाहिजे. त्यांनी असंही म्हटलंय की श्वेता महालेंचं त्यांनी काम केलं नाही, संजय रायमुळकरांचं काम केलं नाही, असं का बोलले ते? त्यांनी सांगितलं ना त्यांच्या बाईटमध्ये की त्यांचं त्या दोन्ही यांच्याशी बोलणं झालं. आता कदाचित कसं आहे की ते खाजगीत तिकडचे लोक बोलत असतील परंतु उघडपणे हे जसं बोलले तसं त्यांना उघडपणे बोलता येत नसेल, त्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे ते उघडपणे बोलत नसतील. पण ज्या अर्थी ते खाजगीत एकमेकांशी हे सगळं बोलतायत त्या अर्थी असं काहीतरी घडलेलं असावं 100%. म्हणजे प्रतापरावांनी काम केलं नाही म्हणून संजय गायकवाडांचा लीड कमी झाला, श्वेता महालेंचा लीड कमी झाला आणि संजय रायमुळकर यांचा या ठिकाणी हार त्यांना या ठिकाणी मानावं लागली असं म्हणायचं आहे? नाही, आता हे मला नाही सांगता येणार काय आहे, कारण हा त्यांच्या पक्षांतर्गत आणि महायुतीच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या माणसांनी बोलणं म्हणजे उचित नाही. परंतु आमदार संजयजी गायकवाड यांनी जे सांगितलं की माझ्याकडे पुराव्यानिशी आहेत, ज्या अर्थी त्यांच्याकडे पुरावे आहेत त्या अर्थी काही ना काही 100% ती गोष्ट खरीच असली पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी एक असा दावा केलाय संजय गायकवाडांनी की रविकांत तुपकरांचं तिकीट महाविकास आघाडीकडनं फायनल होतं, मात्र प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांनी ऐन वेळेवर तुमचं तिकीट कापलं आणि जयश्री शेळकेंना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि प्रभासोबत त्यांची मिटिंग झाली, नार्वेकर सोबत त्यांची मिटिंग झाली. खरं काय? नाही, ही गोष्ट खरी आहे की माझं तिकीट फायनल झालेलं होतं. एकतर महाविकास आघाडीसोबत जावं ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती आणि त्या अनुषंगानं आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आमच्या 5-7 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर यावं अशी उद्धव ठाकरे साहेबांची इच्छा होती, शरद पवार साहेबांची पण खूप इच्छा होती आणि त्या अनुषंगानं पवार साहेबांबरोबर मिटिंग झाल्या, काँग्रेस बरोबर झाल्या, उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जास्त मिटिंग झाल्या. फायनल बैठकीमध्ये उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, वरुण सरदेसाई, त्याच्यानंतर तेजस्वी ठाकरे, विनायक राऊत साहेब, नार्वेकर साहेब हे सगळेच होते, उद्धव साहेब, मी होतो, आपल्या उबाटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पण त्या बैठकीला होते. आणि त्या बैठकीत ते फायनल झालं आमचं की रविकांतला आपल्याला तिकीट द्यायचं. मला सांगितलं तुम्ही गावाकडे जा, कार्यकर्त्यांची मिटिंग घ्या, माध्यमातून घोषणा करा, तातडीनं मुंबईला या, मातोश्रीवर आपण शेतकरी संघटनेचा आणि शिवसेनेचा अलायन्स झाला असं जाहीर करू आणि एबी फॉर्म मात्र तुम्ही आमचा शिवसेनेचा घ्यायचा, उबाटाचा, असं ठरलं सगळं. आणि हे सगळं ठरून जालिंदर बुधवतांची आणि माझी पण बैठक झाली. आमच्या त्या बैठकीत सगळ्या गोष्टी ठरल्या आणि मी गावाकडे आलो आणि संजय भाऊ सांगतात त्या पद्धतीनं काही ज्येष्ठ नेत्यांनी दुसऱ्या पक्षातले पण लोक कामाला लावले महाविकास आघाडीतले. रविकांत तुपकर नको या मुद्द्यावर, कारण माझ्याबद्दल प्रतापराव जाधवांना तर रागच आहे 2019 पासून, कारण 2019ला आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केलाय. आता तुम्ही स्वतःच त्यांच्या विरोधात उभा होतो, त्यांच्यामुळं त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी राग असणं स्वाभाविक आहे. त्यांनी अनेकांना कामाला लावलं आणि तिथं पाठवलं आणि मला दिलेला शब्द अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी फिरवला गेला उद्धव ठाकरे साहेबांकडनं. मला सांगितलं महाविकास आघाडीला पाठिंब्याची घोषणा करू नका, तुमची मिटिंग रद्द करा. म्हटलं मिटिंग रद्द होऊ शकत नाही, कारण लोकांना बोलवले 27 जिल्ह्यातल्या. मग म्हणले घोषणा तरी करू नका. मग थांबलो. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी सकाळी मला मातोश्रीला बोलवलं, सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे आमचा, जरा आमचे पदाधिकारी राजीनामा द्यायची भाषा करतात वगैरे वगैरे. ते सांगण्यापुरतं कारण होतं. परंतु तोपर्यंत एक काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत, ते सुद्धा आमचं तिकीट कापायला पुढे होते. अनेक नेते मंडळी पक्ष सोडून रविकांत तुपकर नको या मुद्द्यावर एकत्र आले, कारण यांना काही लोकांना भीती अशी की रविकांत एकदा जर का आमदार झाला तर बाबा मग हा स्वतंत्र विचाराचा आहे, हा याचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे आणि काम करण्याची पद्धत पण आमची स्वतंत्र आहे आणि भिडस्त आहे. त्यामुळे अनेकांना इनसिक्युरिटी, असुरक्षिततेच्या भावनेतून मला विरोध केला काही लोकांनी आणि माझं तिकीट कापण्यात त्यांना यश आलं. त्यांनी आसुरी आनंद घेतला त्या सगळ्या गोष्टीचा. पण नियती असं असतं की नियती बदला ज्या वेळचा त्याच वेळेला घेत असते आणि माझं काही नुकसान नाही. माझं वय कमी आहे, माझ्याकडे वय शिल्लक आहे, मी फिरीन, करीन, अजून महाराष्ट्रभर फिरीन, काम करत राहील.
मला काही त्याचा फारसा फरक पडत नाही. ज्यावेळेला तुमचं तिकीट या ठिकाणी महाविकास आघाडीने कापलं ऐन वेळेवरती, काय वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, ते मला नाही सांगता येणार काय झालं, पण मी तुम्हाला एवढं 100% सांगतो की उद्धव ठाकरे साहेब या लोकांना असंही बोलले की आता तुम्ही सगळं मला वेळेवर बदलायला लावताय, तुम्ही रविकांतला काय उत्तर देऊ, खासगीत हे पण बोलले. पण आता काय झालं, सगळ्या नेत्यांनी वेगवेगळे फंड तिथं वापरले आणि आमच्या समोर वाढलेलं ताट हिसकावून घेतलं. केसाला गळा कापण्याचा प्रकार काय मिळेल केला तर ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काही दुःख नाही. कदाचित माझ्या नशिबात ते नसेल. आणि आमदार संजयजी गायकवाड यांनी जे सांगितलं ते तो जो घटनाक्रम माझ्या तिकीट कापण्याचा जो काही सांगितला तो सत्यच आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.